Good morning, friends. Yesterday we were seeing some questions in glossary. uh, our last question was that how should one react to temptation? How should one react to temptation? Now you know, friends, the meaning of temptation. Last Yesterday I told you the meaning of temptation. The meaning of temptation is a strong wish to do something bad or wrong. म्हणजे एखादी वाईट गोष्ट करण्याची तीव्र इच्छा. मग प्रश्नाचा अर्थ असा आहे, हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन, म्हणजे आपण टेम्पटेशनला कशी प्रतिक्रिया दिली पाहिजे. म्हणजे जर आपल्यामध्ये एखादी वाईट गोष्ट, अयोग्य गोष्ट करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली तर आपण त्याला कशी प्रतिक्रिया दिली पाहिजे. तर वी शुड से नो टू टेम्पटेशन, म्हणजे आपण टेम्पटेशनला नाही म्हणायचं आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ॲट द एंड ऑफ हिज टीन्स. टीन्स म्हणजे किशोरावस्था. म्हणजे व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी, म्हणजे त्याच्या किशोरावस्था संपल्यानंतर कवीला किंवा त्या टीनेजरला आपल्यामध्ये काय बदल बघायचा आहे किंवा त्याच्यावर काय परिणाम होणार आहे. तर त्याचं उत्तर असं आहे, द स्पीकर विशेस टू सी इन हिमसेल्फ पॉझिटिव्ह इफेक्ट्स ॲट द एंड ऑफ हिज टीन्स. म्हणजे कवीला किंवा त्या टीनेजरला शेवटी आपल्यामध्ये पॉझिटिव्ह इफेक्ट बघायचा आहे, म्हणजे सकारात्मक परिणाम त्याच्यामध्ये त्याला घडून आलेला बघायचा आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इन ग्लोसरी इज, इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी. म्हणजे कवीला कोणत्या अवस्थेमध्ये आपली बॉडी मेंटेन करायची आहे किंवा आपली बॉडी ठेवायची आहे, आपलं शरीर ठेवायचं आहे. तर मित्रांनो, त्याचं उत्तर असं आहे, द पोएट वॉन्ट्स टू बिकम फिट फिजिकली अँड मेंटली. म्हणजे कवीला शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या फिट राहायचं आहे. फिट म्हणजे तंदुरुस्त राहायचं आहे. द लास्ट क्वेश्चन इन ग्लोसरी इज, हुज कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ. म्हणजे कवीला आपल्या जीवनामध्ये कोणाच्या सहवासाची गरज आहे. तर मित्रांनो, त्याचं उत्तर असं आहे, आपण बघितलं, we have already seen in the poem that poets want the company of God. So the answer of this question is God. The poet wishes for in the walk of life the company of God. Friends, now go on page number 4. English workshop. See first, choose the correct alternative and complete the given sentences. Now there are 4 questions in one. See A, according to the poet dash dash are brought by each new day. There are 2 options. We have to choose one option out of them. First is new beginnings and second is new endings. So correct answer is new beginnings. Means poet want to brought new beginnings each day. Now see B1, we must decide to take the road which leads to dash dash. म्हणजे आपण ठरवलं पाहिजे किंवा आपण. हाय फ्रेंड्स, सी द क्वेश्चन बी इन फर्स्ट ऑन पेज नंबर 4. वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू डॅश डॅश. म्हणजे आपण ठरवला पाहिजे जीवनामध्ये कोणता मार्ग निवडायचा आहे की जो मार्ग आपल्याला
काय मिळवून देईल, तर ग्रेट सक्सेस मिळवून देईल. हे आपण बघितलं कवितेमध्ये, म्हणून त्याचं उत्तर आहे ग्रेट सक्सेस. नाव सी द पोएट प्रेज टू लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज डॅश डॅश. म्हणजे द पोएट प्रेज, कवी देवाकडे प्रार्थना करतो कशासाठी, टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज, म्हणजे त्याला मदत करण्यासाठी की जे काय राईट आहे त्याच्यासाठी तो देवाकडं प्रार्थना करत असतो, म्हणून त्याचं उत्तर आहे राईट. नाव सी डी द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनएज इयर्स हॅव बीन द डॅश डॅश इयर्स ऑफ हिज लाईफ. म्हणजे द पोएट्स वॉन्ट्स टू सी म्हणजे कवीला असं बघायचं आहे की त्याचे जे टीनएजर इयर्स हॅव बीन, त्याचे जे किशोर अवस्थेतील दिवस होते किंवा त्याची जी किशोर अवस्था होती ते कशी होती, तर वर्स्ट होती का बेस्ट होती. आता वर्स्ट म्हणजे सगळ्यात वाईट आणि बेस्ट म्हणजे सगळ्यात चांगली, तर त्याचं उत्तर आहे बेस्ट म्हणजे सगळ्यात चांगली. नाव सी सेकंड, find and write the pairs of rhyming words from the poem. Now friends, we have been learning from 5th class what is meant by rhyming words. Rhyming words means the words which ended with same sound. So we have to consider it here the pronunciations, the last pronunciation of the words instead of the spelling last spelling. So now see the rhyming words in the poem. See the first stanza. In first stanza, the pair of rhyming word is beginnings, choose. Beginnings लास्टचा उच्चार ज आहे आणि choose इथं पण लास्टचा उच्चार जच आहे. So beginnings and choose is the pair of rhyming word. In second stanza, success and distress. Success शेवटचा उच्चार स आहे आणि डिस्ट्रेस शेवटचा उच्चार स आहे. So success and distress is the pair of rhyming word in second stanza. Now see the third stanza, see and me. Now see the meaning, the last pronunciation of C is E and the last pronunciation of me is also E. So C and me is the pair of rhyming word in third stanza. Now see fourth stanza, way and day. Way is ended with A and also day is ended with A. So way and day is the pair of rhyming word in fourth stanza. Now see fifth stanza is our last stanza, see and me. C is ended with E and also me is ended with E. So see and me is the pair of rhyming word in last stanza. So friends, we have seen the pairs of rhyming words. Now third question is, what is the rhyme scheme of the poem? Choose the correct one from following options. आता आपल्याला या कवितेमध्ये कोणती रायमिंग स्कीम वापरली हे आपल्याला खाली ऑप्शन दिलेले आहेत. त्या ऑप्शन मधनं वी हॅव टू चूज करेक्ट ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन इज A B B. Second is A B C D. Third is A B C B. And fourth is A B B A. So friends, we must know what is meant by rhyme scheme. If you know the rhyming words, then you know that how we should make a rhyming scheme. So friends, now I will explain that how we must make a rhyming scheme, or how we must understand what is meant by a rhyme scheme. So see friends, now see
the first stanza in our poem. We have to understand, we have to see the last word in every line. So in first line, the last word is beginnings. And the last word in second line is make. The last word in third line is choose. The last word in fourth line is take. See friend, here right here A, इथे A लिहायचं. ह्या सर्व शब्दांचा उच्चार करायचा. त्या प्रत्येक शब्दाचा शेवटचा उच्चार कसा होतो ते बघायचा. नाउ सी बिगिनिंग्स. The last pronunciation is z in Marathi. Here make ko in Marathi. Here choose z in Marathi. Here take ko in Marathi. Now we have to make rhyme scheme for each stanza. So for first the last word in first line, write A. Now if the pronunciation is same, then write here A. But if the pronunciation is different, then write here B. म्हणजे याचा जो उच्चार आला शेवटचा च, त्याला आपण ए लेबल दिलं. सेम असा जर उच्चार आला असेल तर ए लेबल द्यायचं, नसेल येत तर बी लेबल द्यायचं. मग इथं ज आहे, इथं क आहे. ज सारखा इथं उच्चार नाही. जर असता तर ए दिलं असतं, इथं नाही म्हणून इथं बी द्यायचं. आता याचा उच्चार आहे ज. याच्यासारखा उच्चार असेल तर याला जे लेबल दिलं ते इथे द्यायचं. याच्यासारखा उच्चार असेल तर याला जे लेबल दिलं ते इथे द्यायचं. तर मित्रांनो इथं ज आहे, इथं पण ज आहे, म्हणजे सेम याच्यासारखा उच्चार आहे म्हणून याला ए लेबल द्यायचं. इथं बघा, इथं क आहे, इथं पण क आहे, मग इथं बी लेबल द्यायचं. See friends, here the rhyme scheme of first stanza. Right here A. Now see the pronunciation, the last pronunciation of each word. Now beginnings. So the last pronunciation of make is ko. The last pronunciation of choose is z. The last pronunciation of take is ko. So write here A. Now if the pronunciation is same, then write here A. If the pronunciation is different, then write here B. म्हणजे पहिल्याच्या सारखा जर उच्चार असेल तर याला जे लेबल ए दिलं तेच लेबल इथे द्यायचं. परंतु याच्यापेक्षा वेगळा जर याचा उच्चार येत असेल शेवटचा तर त्याला बी लेबल द्यायचं. मग इथं आहे स आणि इथं आहे क, म्हणजे शेवटचा उच्चार हा वेगळा आहे म्हणून इथं लेबल द्यायचं बी. आता बघा, जर असा याचा शेवटचा उच्चार जर असा असेल तर याला ए लेबल द्यायचं. जर याचा शेवटचा उच्चार असा असेल तर याला बी लेबल द्यायचं. जर या दोघांपेक्षा वेगळा असेल तर सी लेबल द्यायचं. आता बघा, चूज ज, इथं पण नाही ज इथं पण नाही म्हणून याला सी लेबल देऊ आपण. आणि शेवटचं बघा टेक क. आता इथं स आहे, इथं क असा उच्चार आहे बघा, म्हणून ह्याला बी लेबल दिलं म्हणून आपण याला बी लेबल द्यायचं. मग इथं रायमिंग स्कीम काय तयार झाली बघा.
काय झाली रायमिंग स्कीम तयार आपली, तर ए बी सी बी. ओके, सो द रायमिंग स्कीम of first stanza is A B C B. So the rhyming scheme of second stanza also same, A B C B. All of you must try how to create a rhyming scheme and understand. Solve the other stanza and create like this rhyming scheme. बाकीच्या जे स्टांजा आहे ते तुम्ही वाचा, अशा प्रकारे तयार करा आणि बाकीच्या स्टांजाची राईम स्कीम अशा प्रकारे काढा. सो फ्रेंड्स, our next question is so our right answer, our right option is a third option, A B C B. Okay, now see question number 4. Match the lines in column A with the figure of speech in column B. Friends, in column A there are different types of examples, and in column B the name of figure of speech. We have to match the lines with their figure of speech. Now see, first sentence, decision I must make. आता बघा मित्रांनो, या लाईन मध्ये डिसिजन आय मस्ट मेक ही लाईन अशी पाहिजे होती, आय मस्ट मेक डिसिजन. म्हणजे जे आपण वर्ड ऑर्डर म्हणतो ते वर्ड ऑर्डर याच्यामध्ये सिक्वेन्स न दिलेले नाही. आता सिक्वेन्स म्हणजे इन जनरली subject is first, then verb, then object. But here object is given first and then subject and then verb. So if the word order is not with proper sequence, then the figure of speech is called inversion. म्हणजे जर एखाद्या वाक्यामध्ये कर्ता सुरुवातीला किंवा नंतर क्रियापद नंतर कर्म नसेल, किंवा हे जे शब्द आहे याची व्यवस्थित क्रमवार मांडणी नसेल, किंवा कर्म आधी म्हणा किंवा सब्जेक्ट नंतर म्हणा, असे जर उलटसुलट शब्द वाक्यामध्ये दिलेले असेल तर त्या ठिकाणी इन्व्हर्जन नावाचा अलंकार होतो. आता दुसरं वाक्य आहे मित्रांनो, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. आता यामध्ये कवीनी हे वाक्य देवाला उद्देशून म्हटलेलं आहे, पण देव प्रत्यक्षात त्या कवीच्या किंवा टीनेजरच्या समोर नाही. सो आय टोल्ड यू दॅट व्हेन वी स्पीक विथ एनी absent person किंवा डायरेक्टली स्पीक विथ absent person, then the figure of speech is called apostrophe. आणि म्हणून मित्रांनो या लाईनमध्ये apostrophe नावाचा अलंकार आहे. Now see third sentence, travel down the darkened road. Now here the figure of speech is alliteration, because the first letter or the pronunciation, first pronunciation of the word is same. Now see, down and darkened, both words started with d. So here the figure of speech is alliteration. म्हणजे एखाद्या लाईन मध्ये जर शब्दाची सुरुवात कमीत कमी 2 वेळा एकसारख्या उच्चाराने झाली तर त्या ठिकाणी alliteration अनुप्रास नावाचा अलंकार असतो. नाउ सी फोर्थ सेंटेन्स, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मित्रांनो या ठिकाणी मेटाफर नावाचा अलंकार आहे, कारण मेटाफर मध्ये तुलना दर्शवलेली असते. या ठिकाणी टू टेक द रोड ऑफ लाईफ, आता जे रोड आहे त्या रोडचा अर्थ इथं प्रत्यक्ष रस्ता न घेता त्या
रोडची तुलना आपल्या जीवनामध्ये आपण जे निर्णय घेतो त्या निर्णयासोबत केलेली आहे। तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की कॅनचा सी आणि चूजचा सी सेम आहे, म्हणजे सेम अक्षराने दोन्ही शब्दाची सुरुवात झालेली आहे, मग या ठिकाणी अलिट्रेशन अलंकार का नाही? तर मित्रांनो, इथं कॅनचा जे सी आहे त्या सीचा उच्चार क असा आहे आणि चूजचा जे सी आहे त्या सीचा उच्चार च असा आहे, म्हणजे सारखा उच्चार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी अलिट्रेशन नाही, तर त्या लाईनमध्ये मेटाफर नावाचा अलंकार आहे। पुढे बघा, अलिट्रेशन इज द अकरन्स ऑफ सेम साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन द फ्रेज सेंटेन्स एटसेट्रा सच ॲज दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट। आता अलिट्रेशन म्हणजे सारखा आवाज, शब्दाच्या सुरुवातीचा जो आवाज असतो, उच्चार असतो तो सारखा असतो। उदाहरणार्थ दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, याच्यामध्ये बघा लाईफ आणि लिव्ड या दोन्ही शब्दाच्या उच्चाराची सुरुवात लने झालेली आहे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी अलिट्रेशन नावाचा अलंकार आहे। फाइंड आउट मोर एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन फ्रॉम अदर पोएम्स इन युअर बुक। आता तुम्हाला या कवितेमधले म्हणा किंवा इतर कवितेमधले तुम्हाला अलिट्रेशनचे उदाहरणं इथं लिहायचे आहेत, जेणेकरून तुमचा अलिट्रेशनचा भरपूर सराव होईल आणि तुम्हाला अलिट्रेशन हा अलंकार सहजासहजी तुम्हाला ओळखता येईल। पुढे बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 5, एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू, फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस ईच एलिमेंट ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू अँड प्रिपेअर नोट्स ऑन ईच एलिमेंट। आता पहिला पॉईंट दिलेला आहे फॉर्मॅट स्ट्रक्चर। आता इंटरव्ह्यूचा फॉर्मॅट कसा असतो किंवा स्ट्रक्चर कसा असतो ते आपल्याला इथे लिहायचं आहे। साईज, लेंथ, हाऊ मच, किंवा इंटरव्ह्यूची साईज किती असली पाहिजे किंवा त्याच्यामध्ये किती प्रश्न आपण विचारले पाहिजे। मिनिमम 10 प्रश्न असते, मॅक्झिमम तुम्ही किती विचारू शकता किंवा 10 ते 12 असू शकते त्याच्यामध्ये। डू अँड डोंट्स, रूल्स अँड रेग्युलेशन, किंवा आपण इंटरव्ह्यूमध्ये काय करायचं आहे काय करायचं नाही, कशा प्रकारचे प्रश्न विचारायचे आहे कशा प्रकारचे प्रश्न विचारायचे नाही। पुढं टाईप ऑफ क्वेश्चन्स, यस नो क्वेश्चन्स और डब्ल्यूएच टाईप। आता आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये काही यस नो टाईप क्वेश्चन विचारायचे आहे, त्याचबरोबर काही डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन्स विचारायचे आहे। पुढे बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 6 बघा, प्रिपेअर अ सेट ऑफ 10 क्वेश्चन्स टू इंटरव्ह्यू एनी सक्सेसफुल टीनएजर, यू मे यूज द फॉलोइंग गाईडलाईन्स। बघा, प्रिपेअर अ सेट ऑफ 10 क्वेश्चन्स, आपल्याला एक 10 प्रश्न तयार करायचे आहे, एक 10 प्रश्न विचारायचे आहे। टू इंटरव्ह्यू एनी सक्सेसफुल टीनएजर, एखादा यशस्वी किशोरावस्थेतील मुलगा आहे, त्याला आपल्याला 10 प्रश्न विचारायचे आहेत, 10 प्रश्न आपण तयार करायचे आहे। यू मे यूज द फॉलोइंग गाईडलाईन, आता खाली एक काही गाईडलाईन त्यांनी दिलेली आहे त्या आपण यूज करू शकतो। बघा, स्टँडर्ड टेम्पलेट फॉर कंडक्टिंग अँड इंटरव्ह्यू फॉर्मॅट, आता इंटरव्ह्यूचा स्टँडर्ड असं एक उदाहरण इथं आपल्याला दिलेलं आहे किंवा त्याचा एक फॉर्मॅट दिलेला आहे। नेम ऑफ द इंटरव्ह्यू, तर नेम ऑफ द इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यू मुलाखत देणाऱ्याचं नाव, तर तिथं आपण एक नाव लिहायचं आहे। तर मित्रांनो तिथं आपण राहुल शिंदे असं नाव घेऊया। पुढे नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर म्हणजे मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीचं नाव, तिथं आपण पाटील सर असं लिहूया। पुढे टॉपिक पर्सनल, रिसेंट, स्पोर्ट्स, बिझनेस, म्युझिक, आर्ट, किंवा कुठल्या टॉपिकवर आपण इंटरव्ह्यू घेणार आहे ते इथल्यापैकी टॉपिकचं नाव लिहायचं किंवा याच्यापेक्षा वेगळे टॉपिक असू शकतात। व्हेन्यू म्हणजे ठिकाण, इंटरव्ह्यू कोणत्या ठिकाणी होणार आहे, तर स्टुडिओ किंवा TV चॅनल किंवा ऑडिटोरियम हॉल, मग आपण ऑडिटोरियम हॉल सिलेक्ट केलं समजा। डेट, तारीख लिहायची आहे, तिथं आपण 15 एप्रिल 2020 असं लिहू। पुढे टाईम लिहू 11 AM। पुढे ड्युरेशन घ्या 35 मिनिट्स। पुढं टोटल 10 क्वेश्चन्स, आपल्याला 10 प्रश्न विचारायचे आहेत।
मिक्सअप ऑफ येस नो अँड डब्ल्यू एच क्वेश्चन्स. आपण विचारत असताना काही येस नो टाईप क्वेश्चन विचारायचे, काही डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन विचारायचे आहे. पुढे प्लेस अ प्रॉपर बॅकग्राऊंड बिफोर एव्हरी क्वेश्चन. प्रत्येक प्रश्न विचारत असताना प्रत्येक प्रश्नामागं आपण तसं वातावरण निर्माण करायचं आहे. कॉन्व्हर्सेशन शुड साऊंड लाईक अ रिअल इंटरव्ह्यू. आपलं जे काय संभाषण आहे इंटरव्ह्यूमधलं आणि इंटरव्ह्यूमधलं ते रिअल वाटलं पाहिजे किंवा खरोखर इंटरव्ह्यू चालू आहे, मुलाखत चालू आहे असं आपल्याला निर्माण करायचं आहे. अवॉइड व्हेरी पर्सनल क्वेश्चन्स, किंवा आपण वैयक्तिक प्रश्न टाळायचे आहे. जे वैयक्तिक प्रश्न विचारले जातात ते आपण टाळायचे आहेत. अवॉइड व्हेरी कॅज्युअल अँड चीप अँड वल्गर लँग्वेज, किंवा जे काय वल्गर लँग्वेज असते, जे काय उद्धट भाषा वगैरे असते, किंवा फालतू जे काय भाषा असते, फालतू प्रश्न जे असते ते आपण टाळायचे आहेत. थँक्यू फ्रेंड्स.